आत्मभूता शरीरना आत्मनो भवतुष्टात्मा नान्तराये विहन्यसे। शास्त्र श्रवण केल्याच्या नंतर, पठन केल्याच्या नंतर ज्ञान प्राप्त होतं। नीट ऐका, शास्त्र पठन केलं, श्रवण केलं तर ज्ञान प्राप्त होतं। आणि ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर ऐका, त्याचं मनन आणि अभ्यासाने विज्ञान होतं, त्याच ज्ञानाचं विज्ञान होतं। आणि हे श्रवण किंवा पठन आणि त्याचं मनन या दोन्हीचंही त्या ठिकाणी स्वरूप आपल्या लक्षात आल्याच्या नंतर ज्ञानाचं विज्ञान आणि विज्ञानाचं ब्रह्मज्ञान। आपल्या एका श्लोकाचा एका वाक्यामध्ये मी तुम्हाला अर्थ सांगितला। पण हे उद्धवा ऐक, हे सगळं जरी झालं तरी तुला आता एक लक्षात घे की कुठल्या संकटात सापडायचं नाही। संकटात कोण सापडतो? इतनाथ महाराज सांगतात की जो संसारामध्ये अति आसक्ती मध्ये राहतो त्याला सगळ्यात जास्त संकट आहे। खूप सुंदर ओळी आहे, जयासी प्रपंचाची आवडी विषयाची अति गोडी अथिष्टा चरणाची ओढी पडे साकडी तयाशी। संसारामध्ये जो आसक्त आहे त्याला सगळ्यात मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं, म्हणजेच संसार संकटामध्ये तो सापडतो। म्हणून उद्धवा सावध, तो विहित कर्म करी तेथ गुणत्वे बुद्धी न धरी। तुला आता सावध व्हावं लागेल, लक्षात घे। आणि म्हणून कर्म अकर्म म्हणजे काय ही देवाने त्या ठिकाणी सांगितलं। आता पुढे सांगितलं की हे उद्धवा लक्षात घे की तुझी जी अवस्था आहे ती अवस्था स्थिर असणं गरजेचं आहे। आता तू मुमुक्ष स्थितीमध्ये, साधक मुमुक्ष स्थितीमध्ये गेल्याच्या नंतर त्याची लक्षणं काय असतात हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि म्हणून आपण एकत्रित यायचं का, तर आपल्या शेजारी एखादा साधक असतो, त्याच्यामध्ये खूप एक चांगला गुण आपल्याला दिसत असतो आणि त्याची उणीव आपल्यामध्ये आपल्याला दिसत असते। आणि म्हणून आपण विचार करतो की अरे हो, तिच्यामध्ये बघितलं मी, पण या 7 दिवसामध्ये माझ्या शेजारच्या साधकामध्ये मी ही विशेष पाहिली। म्हणजे आपल्यातल्या ज्या उणीवा आहेत ना, मी नेहमी सांगतो, आम्ही आमच्या डोळ्यांनी, माझ्या व्याख्यानामध्ये नेहमी असते, आम्ही आमच्या डोळ्यांनी आमच्या डोळ्यांनी सगळं जग पाहिलं, जगातली माणसं पाहिली आणि माणसामधले दोष गुणही पाहिले। आम्ही आमच्या डोळ्यांनी जग पाहिलं, जगातली माणसं पाहिली, माणसांमधले दोष गुणही पाहिले, पण दुर्दैव असं की आम्हीच आमच्या डोळ्यांनी आम्हाला कधी पाहिलं नाही। म्हणून आमचं आम्हाला स्वरूप पाहिजे, लक्षात घ्या। आणि ते पाहण्यासाठी आम्हाला आरशाची गरज आहे। आरसा हा याच्यातला सुंदर गुण आहे की तो खोटं कधीच बोलत नाही। डाय केली तर डाय केलेलंच दाखवलं नाही। आपण समजा 10 वर्षाचे होतो आणि आता सांगितलं आरशाला की अरे मी 10 वर्षापूर्वी कसं होतो ते दाखव, आता पिकलेली केस नको दाखव, तर तो नाही खोटं बोलत। कबीर महाराज फार सुंदर, ऐकायचे का तुम्हाला? 2 लाईन गातो, मुखड़ा देखने वाली
जरा दर्पण में हो देख ले कितने पड़े हैं कितने पाप तेरे आंगन में, देख ले दर्पण में मुखड़ा देखने वाले। पण आता मला सांगा, आपलं हे स्वरूप पाहण्यासाठी आरसा म्हणजे काय? आता हा भागवत म्हणजे आरसा आहे, त्याच्यात आपल्याला पाहिजे आणि तो नक्की सांगेल की तुम्ही कशी आहात. पण आम्हाला वेळच नाही ना. आम्ही सारखं म्हणतो विसरू नका बाबांचा सप्ताह, एक तरी पारायण कसे झाले ऐकायचे इकडे सोडलं. ते काय महाराजांना कामधंदा नाही, म्हणजे आम्हाला कामधंदा नाही, आम्हाला घरदार नाही, आम्हाला बायका मुलं नाही. मला समजतच नाही काही काही लोकांचं. आणि काही तर त्याच्या पुढे असतात. काय सांगू, महाराजांचं काम हे सांगायचं, आपण ऐकायचं का नाही ते आपण ठरवायचं. त्याच्या पुढचं पुन्हा वरून त्याची दार. पण एक लक्षात घ्या, कधीतरी कभी तो पल भर सोच ले प्राणी क्या है तेरी कर्म कहानी, पता लगा ले पड़े हैं कितने पाप तेरे आंगन में, देख ले दर्पण में मुखड़ा देखने वाले. बघा, तरुणपणी याला म्हणायचं बाबा असतानापासून आज काय नेहमी हे झूठ नाही बोलते. आणि म्हणून एक लक्षात घ्या, काही लोक फार सुंदर दिसायला असतात, वरूनच फक्त असतात, अंदर से कुछ भी नहीं. म्हणून खरं सांगू का, चला मी नंतर तुम्हाला ते गीत गाऊन दाखव. पण इथं सांगितलं की उद्धवा एक लक्षात घे. इथे उदाहरण दिले फार सुंदर, ऐका बरं. घरी जाऊन नीट सूक्ष्म वाचा. इथं श्रीकृष्ण भगवंत उद्धवाकडे पाहतो आणि उद्धवाला सांगतो एक लक्षात घे उद्धवा की अनेक नद्या समुद्राला येऊन मिळतात. पूर आल्या की फार मोठ्या जोरात वाहत येतात. मग ती नदी समुद्राला गढूळ करते का? नदी पुराच्या वेळेला गढूळ वाहते आणि समुद्रात गेल्याच्या नंतर तेवढंच तिचं अस्तित्व, पण समुद्राला ती गढूळ करते का? नाही. मग हे उद्धवा लक्षात घे की अनेक संकट जरी आली तरी तुझ्या आत्मस्थितीमध्ये कुठलाही बदल होऊ नकोस. तो होणार नाही का? तर तुला अखंड त्या स्थितीमध्ये तुला राहावं लागेल. म्हणून एक लक्षात घे, तुला विरोध करण्यासाठी नाना प्रकारची या ठिकाणी हे होतील, परंतु तुझी स्थिती बाकी स्थिर ठेव. हे सगळं सांगत असताना त्याच्यामध्ये गर्भ यातना आणि गर्भधारणा याच्यामध्ये सांगितली. ते नाही सांगणार मी, चला. पण दोन उदाहरणं मी नक्की सांगितली इथे की ज्यावेळेला श्रीकृष्ण भगवंत अत्यंत जोश मध्ये आता सांगायला लागला आणि उद्धवाच्या लक्षात आलं की आता खूप मूडमध्ये गाडी येईल देवाची, आता आपल्याला भरपूर ऐकायला मिळेल. आणि तिथंही उदाहरण दिलं की एखाद्या पक्षाचं जोडपं घराट्यापाशी आलं, तो आवाज लांबून दिला की ती पिलं बघा पार त्याच्यातून बाहेर चोच काढून चिव पसरत असतात चोच की आता माझी आई येईल आणि ती माझ्या मुखामध्ये चारा टाकी. तद्वत उद्धवाची पण स्थिती तीच झाली. उद्धव आता मला देव
या ठिकाणी काय सांगतोय, ओवी सांगतो, हो का पक्षिणी देखून पिले जाणूनी चार्याचे वेळे, सांडोनी आविसाळे मुख सुकोवळे जीवी पसरी, तेवी देखोनी श्री कृष्णमुख उद्धवाशी अत्यंतारिक, श्रवणाचे मुखे देख कृष्ण पियुख सेवित. पियुक म्हणजे पियुक, म्हणजे त्या उद्धवाचा भाव त्या ठिकाणी पाहिलाय. आणि आता पुढं बाकी देवानी संन्यासाची लक्षणं सांगितली. आवडी कवळे चित्ते, आवडी कवळे चित्त घाली साष्टांग दंडवत, हात जोडोनी पुसत प्रेमळ भक्त उद्धवा. आता उद्धव संन्यासाची त्या ठिकाणी लक्षणं. ऐशिक पंचाची आसक्ती, या लागी विन्मुख झाले अभक्त, त्याशी त्यागुण वे हा निश्चित, चित्त दूषित सर्वदा. संन्यासी कशाला म्हणायचं? घर सोडलं म्हणजे संन्यासी नाही. घर सोडलं म्हणजे संन्यास नव्हे. तो वनामध्ये गेला ना तरी घरी घरी फोन करतो सारखा, हे बरं आहे का ते बरं आहे का, तो संन्यास होत नाही. हा म्हणून 7 दिवसाचं का माहिती आपण संन्यासी झालं पाहिजे नाही का. सगळ्या आश्रमाचं इथे, गृहस्थी आश्रम पण इथे, संन्यास आश्रम पण आहे, ब्रह्माश्रम पण आहे आणि वानप्रस्थ आश्रम सुद्धा. 4ही आश्रमाचा मेळ फक्त निवडीतच. आणि पुढं सांगितलं बरं का, फार सुंदर आहे. जीवी धरोणी अर्थासक्ती, शिष्या ते उपदेशिती, विषय धरोणी चित्ती, जीविका वृत्ती उपदेशु. हे सांगायचं नव्हतं मला, पण थोडस सांगतोच. जो गुरु शिष्यापासून दक्षिणेची आसक्ती ठेवतो तो संन्यासी होऊ शकत नाही. आता थोडस स्पष्ट बोलले, माझं राग येतो लोकांना, कारण बऱ्याचशा लोकांची दुकानं मी बंद पाडली. पण वस्तुस्थिती सांगतो, माझ्या मनाचं नाहीये, हे माझी उई आहे का, नाथांची. गुरुशीच विषय आसक्ती, ते शिष्याशी कैसी विरक्ती. अरे गुरुचा आसक्तीमध्ये शिष्य कधी विरक्त होणार. आणि म्हणून बाबांनी ज्या ज्या वेळेला जे जे काय आलं ते कधी आपल्यापाशी ठेवलंच नाही, सगळ्यांना वाटून टाकलं. ती विरक्ती म्हणायची. मरेपर्यंत आसक्तीमध्ये जगली माणसं. आणि भीती वाटली की प्रॉपर्टी इकडं तिकडं जाईल, मग घरातल्याच लोकांना. परमार्थ एवढा सोपा नाहीये. बघा इथं काय म्हटलेले पुढे, ऐशी आशी जे पुसती ते भ्रंशती स्वार्थाते. काही लोक स्वार्थ साधण्यासाठी माणसामध्ये भ्रम तयार करतात. ब्रह्मज्ञानाचा वक्ता तुझ वेगळा, श्री कृष्ण नाथा न दिसेना सर्वथा मज पाहता. उद्धवाच्या लक्षात आले की देवा घरातल्या लोकांना सुद्धा सांगितलं नाही, पण मला सांगतोस. आणि तुला माहितीये की मी काहीच देऊ शकत नाही, तरी सुद्धा तू मला सांगतोय. आणि म्हणून तुझ्यासारखा बघता की तुझ्याकडं आता माझ्याकडनं अपेक्षा कुठलीच नाहीये, तरी पण सगळं मला तू सांगतोय. म्हणजे असा वक्ता माझ्या जीवनामध्ये मला मिळाला नाही. आणि मग बाकी आणि म्हणून उद्धवाला सावध केले. एक गोडी सांगतो, पहा पाहता यया परमार्थ साह्य नवे माता पिता पुत्र भ्राता दुहिता कांता साह्य सर्वता हे नवती. म्हणून परमार्थामध्ये माता पिता स्त्री पुत्र हे साह्य न करणारी लोक आहेत. ज्याच्या इथं साह्य करणारी आहे म्हणायचं त्यांचं पूर्व पुण्य फार मोठं आहे.
ही सगळी बुडवणारीची. आणि म्हणून तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. पुढे काय म्हणतात सगळेजण, भाई कहे बहन मेरी है. भाऊ तू बहीण माझी, पण सईला बोलवले येत नाही. आणि समजा आलीच तर हे घेतल्याशिवाय करत नाही. भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है. ना भाई का ना बहन का ये तो रक्षा बंधन का नाता है. तू काया नगर का सास कहे जवाई मेरा है. बया बया जावाया सासू त्याच्यासारखा आनंद कधीच नसतो. पण तिला काय माहिती 10 वाग्र जमिनीवर सत्वय किती दिया तिकडं बघणं चालले बघ. सास कहे जवाई मेरा है, ससुरा कहे जवाई मेरा है. ना सास का ना ससुरे का ये तो बेटी देने का नाता है. आणि म्हणून नाथांनी या ठिकाणी सांगितले की ही कुणी तुला सोडवणारे नाही. आणि उद्धवा एक केवळ पाहिली जे निज बुद्धी निर्मळ, तरी आत्मबोध तात्काळ होय सफळ सर्वथा. तुझी बुद्धी आता शुद्ध असली पाहिजे. आणि उद्धवा काय सांगू गोष्टी, बहुत शरीरे सृष्टी सृजली सृष्टी मजल आवडी. सगळी सृष्टी मी सगळे बनवले, परंतु त्याच्यामध्ये आणि मग पुढे जाऊन नंतर चला आता इथे सुंदर आहे. श्रीकृष्ण भगवंत उद्धवाला म्हणतात, यद्वैवं महाभागो ब्रह्मण्येन सुमेधसा भ्रष्टाः समाहिताः इथं बाकी उद्धवाला शुकमुनी सुद्धा इकडं परीक्षित राजाला ही कथा सांगतात. आणि ते सांगतात की हे परीक्षिती, त्या श्रीकृष्ण भगवंताने उद्धवाला उपदेश केलेला त्याच्यातला एक मी प्रसंग सांगतो. आई की ज्या वेळेला यदू हा राजा अत्यंत बुद्धिमान आहे, श्रद्धाळू आहे, ब्राह्मणांचा गौरव करणारा आहे. श्रीमुखे श्रीकांत यदूचे भाग्य वर्णित ब्राह्मण भक्त सत्वयुक्त बुद्धिमंत श्रद्धाळू, ब्राह्मणांचा आदर करणारा श्रद्धाळू असा असणारा हा यदू, याला बाकी याची भेट अवधूतांशी झाली. आणि मग यदूने काही प्रश्न केले ते मी तुला सांगतो उद्धवा. आणि त्याचं उत्तर अवधूतांनी कसं दिलं तेही मी सांगतो. आता इथं पुन्हा सांगतात की ज्या वेळेला यदू राजाला अवधूत म्हणतात, गुरुविना आत्मप्राप्ती सर्वथा न घडेगा नृपती, ते गुरु ही मी तुझ प्रती यथा निवृत्ती सांगेल. गुरु शिवाय या जगामध्ये काहीच प्राप्त होणार नाही. आणि म्हणून मी अनेकांना गुरु केलं. ज्याच्यामध्ये मला अत्यंत एक चांगला गुण दिसला त्याला मी गुरु करून घेतलं. आणि म्हणून तर मी आज त्या यदूनी अवधूतांना सांगितलं की का हो तुम्ही तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर एवढी प्रसन्नता वाटते की तुमच्या चेहऱ्यावरती असणार तेज, ती प्रसन्नता, कुठल्याही प्रकारचं दुःख नाही. तुमच्याकडे पाहिल्याबरोबर सगळी दुःख विसरावी असं तुमचं अवधूत रूप आहे. याचं कारण काय? आणि मग सांगितलं की मी अनेक गुरु केले आणि मी अनेक गुरु केल्याच्या नंतर मी निसंग झालो. लक्षात आलं का?
आणि ते निसंग झाल्यामुळं माझ्या ठिकाणी चिंता, आसक्ती, दुःख, मोह, माया हे काहीच राहिलं नाही आणि माझ्या ठिकाणी एवढी मोठी प्रसन्नता आहे. आणि मग त्या ठिकाणी यदुराजा म्हणतोय की मग मला सांगा तुम्ही की तुम्ही कोणाकोणाला गुरु केलं आणि ते गुरु का केलं, त्याच्यामध्ये असा कोणता चांगला गुण तुम्ही या ठिकाणी ते सगळं या अध्यायामध्ये सांगितलेले. पुढच्या अध्यायामध्ये सुद्धा राहिलेले काही पृथ्वी त्या ठिकाणी सांगितले की मी कोणते 24 गुरु केले. पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी, जल, चंद्र, आजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मृग, हरिण, मासा, पिंगला, वेश्या, टिटवी, त्याच्यानंतर बाणाला धार लावणारा लोहार, सर्प, कांतिनी आणि कुंभार माशी ही 24 गुरु मी केली. आता याच्यामध्ये मग हे सगळे काम गुरु केले तर पृथ्वीमध्ये अत्यंत मी एक चांगला गुण पाहिला जी त्याच्यामध्ये असणारे की एक सुंदर असा गुण मला या ठिकाणी पाहायला मिळाला की तिच्यामध्ये शांती नावाचा हा गुण आहे तो खूप चांगला आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी बघा किती खोदय करा, कधी म्हणली कधी किती खोदय करा, काही बी करा आणि आपला एवढा भाग तरी पण ती सहन करती ना, नाही का. अत्यंत वाईट वागून सुद्धा आपल्याला ती तेवढाच आधार देते. म्हणजे तिच्यामध्ये असणारी जी शांतता आहे हा गुण मला फार चांगला वाटला. कारण तिथे एक उदाहरण दिलं, ऊस गोड देत्या गोड भारी, छेदिते शस्त्र गोड भारी. त्या ऊसाला तोडल्यानंतर तो ऊसातला गुणधर्म असा आहे तोडणाऱ्या विळ्याला सुद्धा गोड करून टाकतो. आणि एवढंच नाही तर त्याला फार पिळून चोथा जरी काढला तो रस अनेकांना गोड, म्हणून त्याच्याच ठिकाणी तो स्वतः गोड आहे आणि दुसऱ्यालाही गोड करतो. हा गुणधर्म मी त्याच्यामध्ये पाहिला. आणि या पृथ्वीमध्ये असंख्य असणारी रत्ने, आपण सगळी रत्न जमिनीतूनच काढतो ना, पण जरी असताना सुद्धा तिच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नाही तर ती शांत, एवढी सगळी रत्न तिच्या पोटामध्ये नाही का. आणि म्हणून मी त्या पृथ्वीला चला मी थोडं नंतर परत सांगेल महत्वाची जी आहे ती खरं तर प्रत्येक ह्या 24 गुरूंच्या याच्यावरतीच कधीतरी खरं कथा झाली पाहिजे, कारण ते फार महत्वाचं आहे. आता पुढच्या याच्यामध्ये सुद्धा काही ज्या 24 गुरूंच्या याच्यापैकी काही पुढे काही सांगितले. आजगर आहे, त्याच्यानंतर समुद्र आहे, ग्राममाशी, मधमाशी, पतंग आहे. हे सगळे पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे 8व्या अध्यायामध्ये सगळ्याची सांगितलेली. थोडीशी 2 मिनिटं घ्यायची का सुट्टी? हा, एक मोजून 3 मिनिटं नाही ना, पटापटा उठायचं. काय स्लो मोशन मध्ये काय होत